नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातली एका गौप्यस्फोटाची. शिंदे समर्थक मंत्री गुलाबराव पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मिलिंद नार्वेकरही येत्या काळात शिंदेंकडे येणार असून धनुष्यबाण चिन्ह भेटल्यावर 15 पैकी 5 आमदार ठाकरेंकडे शिल्लक राहणार नसल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केलाय. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय. चरण सिंग खावात गेला, आता मिलिंद नार्वेकर तुमको लिख के था जिस दिन धनुष्यबाण अपने तरफ आ जाएगा 15 में से तुमको 5 आमदार की दिखेंगे नहीं होना, वो तो देख रहे तीर कमाना रहा, कब तीर का मतलब आ रहा है. मिलिंद नार्वेकर येत आहे तुमच्याकडे, काय नाही मला माहिती नाही त्याची, मला त्याची माहिती नाही खरोखर. आणि आपल्याला मी सांगतो, आज एक वेगळा मूड आहे आपला सगळ्यांचा. तुम्ही पण त्या मूड मध्ये राहा. एक पाहिजे तर सगळ्यांना फायदा होणार आहे. खूप लोकांना वेगवेगळ्या ह्याने ट्रॅप करतायत एवढं नक्की आहे. आणि आजही म्हणजे मला नाही माहिती का, मी काय ते ट्विटर वगैरे अजून काही पाहिलं नाहीये, पण मिलिंद नार्वेकरांसारखे असं काही करतील असं कोणाचाच विश्वास नाही. कारण ज्या वेळेला नारायण राणे राज ठाकरेंनी जे प्रचंड त्यांच्यावर आरोप केले आणि त्याच्यातनं पण ते तलाकून सलाकून निघाले, आजही आम्हाला खात्री आहे, कारण आम्ही सगळेच शिवसैनिक काम करणार आहेत, की मिलिंद नार्वेकर असं काही करतील अशी नक्कीच शक्यता नाही. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री झाल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा त्यांनी खोडून काढलाय. 1995च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्या संदर्भात त्यांनी आमदारांचा गट तयार करून लॉबिंग केली होती. मनोहर जोशी यांना पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री व्हायचे अशी कळवजनक वक्तव्य आता करण्यात आलेलं आहे. आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ही 1995 पासून होती आणि त्यावेळी आमदारांचा गट तयार करून थेट बाळासाहेबांकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशी मागणी देखील करायला लावली होती, असा दावा आता शिवसेनेच्याच माजी मंत्र्यानं केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या त्या वक्तव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे की केवळ शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. याबाबत सुरेश नवलेंसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. उद्धव ठाकरे यांना 1995ला देखील मुख्यमंत्री व्हायचं होतं असं विधान माजी मंत्री सुरेश नवले यांनी केलेलं आहे. माझ्यासोबत ते नेमका काय त्यावेळेचा प्रसंग होता आणि मुख्यमंत्री पदाच्या त्यावेळेच्या अपेक्षा होत्या त्या कशा होत्या? 1996ला उद्धवजींनी आमचे कॉमन मित्र अश्विन शेट्टी यांना माझ्याकडे पाठवलं आणि निरोप दिला की उद्धवजींचा तुम्हाला निरोप आहे, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही भेटावं आणि त्यांच्या कानावरती उद्धवजींना मुख्यमंत्री करा अशा प्रकारची विनंती घालावी. त्याप्रमाणे मी, अर्जुन खोतकर, चंद्रकांत खैरे आणि अजून काही आमदार जे आज इथे नाही स्वर्गवासी झालेले आहेत, शिवसेना प्रमुखांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की सर्व आमदारांची इच्छा आहे की माननीय उद्धवजींना मुख्यमंत्री करावं. बाळासाहेबांनी प्रतिप्रश्न केला की हे सगळ्या आमदारांची इच्छा आहे का? तर आम्ही उत्स्फूर्तपणे सांगितलं हो. ही शिवसेना प्रमुखांकडे मागणीच मुळात उद्धवजींनी करायला लावली. ह्याचे साक्षीदार अर्जुन खोतकर आहेत, ह्याचे साक्षीदार चंद्रकांत खैरे आहेत. पण चंद्रकांत खैरे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे उद्या जर प्रश्न विचारला तर ते नकारच देतील, मला विश्वास आहे. पण त्या काळात म्हणजे 1996ला उद्धवजींची इच्छा होती महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मला मिळावं आणि त्यामधून माझे आणि माननीय तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वितुष्ट आलं. त्यांना असं वाटलं की सुरेश नवले हा माझा एवढा विश्वासू सहकारी असल्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षा मला नव्हती आणि त्यामुळं मुख्यमंत्री मनोहर जोशी नाराज झाले. त्यातून 1998ला मी शिवसेनेतून बाहेर पडलो, मंत्रिमंडळातून रिझाईन केलं
आणि स्वतंत्रपणे बीड विधानसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याच्या आधी महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. या मेळाव्याची दोन्ही गटांकडून जोरदार तयारी केली जाते. अशात दोन्ही बाजूंच्या समर्थकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जाते. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे शिवसैनिक बीकेसी मैदानावर येणार आहेत आणि शिवतीर्थावरच्या मेळाव्याला शरद पवारांच्या विचारांचे लोक जातील अशी टीका शिंदे समर्थक आमदार शहाजी बापू पाटलांनी केली आहे. तसंच शहाजी बापूंनी अजित पवार यांच्यावरही तोंडसूक घेतलंय. शिवतीर्थावर जाणारी जी आहेत ते या राष्ट्राचे, या देशाचे, या राज्याचे जाणता राजा महान नेते शरद पवार आहेत असे म्हणणारे शिवतीर्थाकडं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच विचार या देशाला तारल अशी मानणारी बीकेसीच्या मैदानावर. आता इथून पुढं अजितदादाने आता ही 2 भाषणं ऐका, पुन्हा ओशोच्या कॅसेटांना, पुन्हा त्या महाराज आपली इंदुरकर महाराजा भाषणं ऐकाशिवाय आमच्या दादाला राहिलं नाही का? दादा विरोधी पक्ष नेते झाले, ती कसं करायचं असं कळलं अजून. का तर दादा कायम खुर्चीवर सत्तेवर, ती जुळलंय दादाला, ही जुळलं आता. येस काँग्रेस काढली आपण 50-7च खेळलो, राष्ट्रवादी काढली आपण 50-7च खेळलो. राष्ट्रवादी 3-4 निवडणुका झाल्या 50वर जायला तयार नाही. त्या आराराबानं प्रदेशाध्यक्ष केल्यावर कसतर 50-60-55-60ला पोचवलं. ती आराराबाची कला होती, हे आम्हाला क्रेडिट द्यावं लागेल. त्यामुळं आपण महाराष्ट्र फिरला आणि देशभर फिरला, 50 आमदाराची आपली, आणि त्याच्यावर पुढच्या खेळी मग दिल्लीपर्यंत साहेब खेळते तेवढ्या सोंगट्यावर. छगन भुजबळ बोलतायत, आपण थेट जातोय. काही वास्तव काय ते सगळं त्यांच्या नाव सगळं डिलीट करतो, त्यांचे नाव असतात नसतात डिलीट करतो. पण हे सतत कोणतरी पाठवतं असं मला वाटलं आणि मला माहीत नाही मग कोण आहे हा ग्रस्त, हा मला का सतत त्रास देतो आहे. म्हणून मी एवढ्यावर लिहिताना एका आमच्या कार्यकर्त्याला असं म्हणजे मित्राला सांगितलं, हा नंबर आहे बघ रे, कोण आहे हा ग्रस्त, का मला सारखा त्रास देईल. ठीक आहे, एकदा काही पाठवलं वगैरे डिस्टर्ब केलं तर मी समजू शकतो. त्यांना फोन केला, परंतु त्याने तो फोन काही उचललेला नाही. ठीक आहे म्हटलं, शोधून तर काढा कोण आहे, काय यांचं म्हणणं काय. आणि मग कोणीतरीची आमच्या एका कार्यकर्तीला सांगितलं पुण्याच्या, आणि तिने त्यांना मेसेज टाकला, कोण आहे रे बाबा तू, का भुजबळांना त्रास देतो, काय तुझा प्रॉब्लेम काय ते सांग. नाही मैं हिंदू हूँ, मैं बोलने का मुझे असं काहीतरी त्यांच्या चॅटिंगमध्ये आहे. क्या मैं बोल सकता हूँ, बोलने का अधिकार है, लिखने का अधिकार है, जय हिंद फलाना वगैरे वगैरे वगैरे. अरे पण का, ठीक आहे आम्ही पण हिंदू आहोत, काय तुझं म्हणणं काय, काय सांग ना, कुठला राहतो, पत्ता काय. आणि मग त्याने तो चॅटिंगमध्ये तो पत्ता नाव सांगितलं, ललित श्याम टेकचंदानी. आणि नंतर ते त्यांचं जे चॅटिंग वगैरे आहे, काय तुझं कुठे राहतो तू, आम्ही येतो ना चर्चा करतो, तो काय म्हणणं काय ते सांगतं खरं. एवढं ते त्या चॅटिंगमध्ये नंतर मी शोधून काढलं की आहे. मी त्याला फोन केला नाही, मी त्याला व्हॉट्सअप केला नाही, कोणी त्याला मारण्याची धमकी दिली नाही, कोणी त्याला काय त्याने जे म्हणतो गोळ्या घालणार अमुक काही केलं. हो फोन केला पण त्याने तो उचलला नाही, मी नाही केला, दुसऱ्याने फोन उचलला नाही. आणि दुसऱ्या त्या कार्यकर्त्याने जे चॅट केलं चॅटिंगमध्ये ते आहेत तेवढंच. उलट त्याचे फोन जे आहेत, ज्या पहिल्या माणसाला काय की ज्याने फोन केला होता आणि फोन उचलला नाही, त्याला त्याच्या पेचे फोन आले, त्याचे फोन आले रात्री 10-11 वाजता. पण तो मनुष्य पण आमचा जो कार्यकर्ता काम, त्याने पण त्याच्याकडे काही दुर्लक्ष केलं आणि फोन घेतलेला. हा सगळा जे आहे जी घडलेली घटना. परंतु या बाबतीमध्ये सध्याचे जे काही चाललेलं आहे, सरस्वती सावित्री, याचा फायदा घेऊन कुठेतरी भुजबळांना त्रास द्यायचा, काय नाव खराब करायचं, या हेतूनं हे सगळं जे आहे त्यांनी केलेलं आहे.
आणि ते स्वतःला सांगतात मी RSSचा स्वयंसेवक आहे, हिंदू आहे, राष्ट्रप्रेमी आहे, तरी सांगतात मी भाजपचा वगैरे काय असेल त्यांचं. मला तर कधी काय ते काम करताना काय दिसले नाही, पण असतील तर ते त्यांनी सतत मला अशा प्रकारचे मेसेज पाठवण्याचं एक कारण आहे. मी त्यांच्याशी बोलत नाही, मी त्यांना प्रत्युत्तर कधी देत नाही. आता त्यांचा फोन न बोलून कदाचित माहीत नाही मला, परंतु 8-10 वर्ष तर सहज झाली असतील. त्यांचा संबंध काय मला फोन करण्याचा. आणि नंतर मला लक्षात आलं आणि मी त्यांचा फोटो पण बघितला नंतर त्याच्यावर. काय नुसतं ललित, पण हा म्हटलं हा मनुष्य नाही तो. परत बघितलं तर तो हा मनुष्य नाही, हा ललित नाही. परंतु नंतर लक्षात आलं की फार बारकाईने पाहिल्यानंतर त्या व्हॉट्सअपमध्ये तो त्यांचा फोटो, केस वगैरे त्यांचे ते संपूर्ण सफेद झालेलं वगैरे, त्याच्यामुळे माझ्याकडे लक्षात आलं ठीक आहे, ओके, दॅट्स ऑल. आणि हे जे आहे अशा रीतीने जे घडलं हे मी एक पत्र पाठवून दिलेलं आहे. सरस्वतीच्या फोटोविषयी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ठाम आहेत. मात्र पक्षानं या प्रकरणी हात वर केलेत. ते भुजबळांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीत या मुद्द्यावरून एकटे पडलेत का, हा सवाल निर्माण झालाय. ते सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिना आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही, त्याची पूजा कशासाठी करायची आहे. अजित पवारांनी त्या वक्तव्यावर झटकले हात. भुजबळांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्यावरून नवा वाद. पक्षाने ती भूमिका घेतलेली नाहीये. छगन भुजबळ त्या वक्तव्यामुळे एकाकी. शाळेतील सरस्वतीच्या फोटोविषयीच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र आहे. कारण विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या प्रकरणी कानावर हात ठेवल्यात. शाळेत सरस्वतीचा फोटो लावण्याविषयी छगन भुजबळांचं ते वैयक्तिक मत असल्याचं सांगत अजित पवारांनी कानावर हात ठेवल्यात. भुजबळांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे असं पक्षाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण पक्ष त्याच्या संदर्भामध्ये पक्षाने ती भूमिका घेतलेली नाहीये. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. खरं तर हा वाद उफाळून येण्यामागं छगन भुजबळांनी गुरुवारी मुंबईत केलेलं वक्तव्य कारणीभूत ठरलेलं आहे. त्या कार्यक्रमात भुजबळांनी शाळेतील सरस्वतीच्या फोटोविषयी हे वक्तव्य केलं होतं. ते सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिना आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही, आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे मला काही कळत असतं. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं हे सगळी इथे आहे ते. छगन भुजबळांच्या या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच भुजबळांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. एकीकडे भाजपनं आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असला तरी भुजबळ मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सरस्वतीचा फोटो काढा आपण असं म्हटलं नसल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय. एक माझं मत मांडण्याची मला या देशामध्ये परवानगी आहे. ते काय माझं मत असेल ते. हां, आता देशाच्या विरुद्ध काय बोललो वगैरे ते तुमचं तर गोष्ट वेगळी आहे, पण माझं मत मांडण्याची मला परवानगी आहे. आणि ती माझ्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्यासमोर मी बोलत होतो. एकीकडे छगन भुजबळ आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं हात झटकल्यामुळे छगन भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंत्री गुलाबराव पाटील धुळे शहर दौऱ्यावर आहेत. दरम्यान ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत 50 खोके एकदम ओके अशा आशयाचे बॅनर दाखवले. मंत्री गुलाबराव पाटील येण्याआधीच पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. मात्र शिवसैनिकांनी गनिमी कावा करत मंत्री पाटील यांच्या ताफ्यासमोर ही निदर्शनं केली. सब कुछ ओके 50 खोके, सब कुछ ओके 50 खोके. किती दिवस चालेल हे? ही जनता विसराळू आहे. कोरोना विसरून गेली लोक. एक चेक मोटर मासी भूल गए सब लोग. 2 साल में रेमडेसिविर भूल गए, आईसीयू भूल गए, जिसने मदद की थी उसको भी भूल गए. ही परिस्थिती आहे लोकांची. लोक विसराळू आहे.
लोक विसरायला तुम्ही 50 टोके तुम्ही ढकलून द्याल. बोंबलून पण उपयोग काही होणार नाही. दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून नवी मुंबईत जोरदार तयारी करण्यात येते. शिंदे समर्थक शिवसैनिकांसाठी नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन सेंटर वडार भवन इथं 10 मोठे हॉल बुक करण्यात आलेत. अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणाहून मोठ्या संख्येनं शिंदे समर्थक येणार आहेत. या कार्यकर्त्यांची आंघोळ, नाश्ता आणि जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात येते. नवी मुंबईतून हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी रवाना होणार असून स्थानिक नेते विजय चौगुलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईतील सर्व नियोजनाची जबाबदारी दिल्याचं सांगण्यात येत आहे. 1000, 1500, 1500च्या अशा एक 7-8 हॉल्स आहेत. त्या अशा हॉल आम्ही बुक केलेले आहेत. आणि जी लोक औरंगाबाद असतील, नगर असेल, या भागातलं इकडचं सोलापूर असेल, सातारा, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या भागातली जी लोक येणार आहेत त्या लोकांना रात्री जे निघतील त्या लोकांना सकाळी इथं त्यांची आंघोळीची, नाश्ता वगैरे, जेवण वगैरे याची व्यवस्था इथं आम्ही सर्वांची केलेली आहे. आणि जेणेकरून लोक फ्रेश होऊन मेळाव्याला जातील. तर एक प्रकारचा कलगीतुरा सुद्धा तिकडे रंगलेला आहे फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये. देवेंद्र फडणवीसांकडे प्रशिक्षण घेऊ असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांनी आता प्रत्युत्तर दिलंय. एवढी तसदी घेण्याची गरज नाही, ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करू असा टोला फडणवीसांनी लगावलाय. तसंच ज्या प्रकारे 5 ते 6 कारखान्यांचा कारभार सांभाळतात त्याच पद्धतीनं 6 जिल्ह्यांचा कारभार सांभाळता येतो असंही फडणवीसांनी म्हणत टोला लगावलाय. तुम्ही सांगितलेलं की मी एक जिल्ह्याला सांभाळू शकत नाही, पण देवेंद्र जिल्हे सांभाळतात. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं जर दादांना ट्रेनिंग हवी असेल तर माझ्याकडे. हो, मी आता त्यांना पत्र पाठवणार आहे की मी ट्रेनिंगला कधी येऊ तुम्हाला तुमच्याकडं, आणि त्या ट्रेनिंगला काही फी लागणार आहे का, मोफत ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे, त्याच्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो आणि त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो. ऑनलाईन करू म्हणून त्यांना माझी विनंती आहे की एवढी तसदी घ्यायची आवश्यकता नाही आहे, आपण ऑनलाईन करू. आणि तसं त्यांना मी म्हणजे गुरुकिल्ली एवढीच सांगतो की ज्या प्रकारे ते 10-12 कारखाने सांभाळतात तसेच 5-6 जिल्हे सांभाळणं सोपं काम आहे. काँग्रेसनं देशाचं विभाजन करून पाकिस्तानची निर्मिती केली. मग जर त्यांचं भारत जोडो आंदोलन असेल तर आधी पाकिस्तान भारताशी जोडला गेला पाहिजे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये दिली आहे. ते कल्याणमध्ये मनसे जिल्हाध्यक्षांच्या नवरात्रोत्सव कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले होते. काँग्रेसनी तोडलेलं खऱ्या अर्थाने भारताचं विभाजन केलं, पाकिस्तानची निर्मिती केली. मग भारत जोडो हे जर अभियान त्यांचं असेल तर आधी पाकिस्तानला जोडलं पाहिजे, ही भूमिका घेऊन चाललं पाहिजे. त्या लोकांची दिशाभूल कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची काय राजकीय परिस्थिती झालेली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, जनतेलाही माहीत आहे. म्हणून मोदीजींना आव्हान देण्यासाठी अशा प्रकारचे जे काही एक आयडिया करतात ते त्यांच्याच अंगावर उलटायला लागलेले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिर्डीत दाखल झाले. शिर्डीत त्यांनी सपत्नीक साईंचं दर्शन घेतलं. दरम्यान राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शिर्डी विमानतळावरती मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. खासदार सुजय विखे पाटीलही शिर्डी विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर ते नाशिककडे रवाना होणार असून त्या ठिकाणी ते मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रलंबित कामावर मला खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका, वेळेच्या आत कामं पूर्ण करा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर लवकरच मुंबईत एक विशेष बैठक होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. जिल्हा नियोजन समितीची बैठक मी घेतली आणि या बैठकीच्या निमित्ताने एकूण इथले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याचा देखील आढावा घेतला आहे. विशेषतः गडचिरोली करता जे मेडिकल कॉलेज करायचं आहे त्याच्या जागेचं ॲक्विजिशन फास्ट झालं पाहिजे, त्या संदर्भातले निर्देश दिले आहेत. आपलं जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या जागेचं ॲक्विजिशन देखील वेगाने झालं पाहिजे.
गोकुळ दूध उत्पादकांची यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. यंदा दूध उत्पादकांना 102 कोटी 83 लाख रुपयांचा फरक दिला जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केली आहे. 4 ऑक्टोबरला दूध संस्थांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. दरवर्षी हा दिवाळीपूर्वी गोकुळ संघ म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना फरक जाहीर करत असते. गेल्या वर्षीपेक्षा 20 पैसे जादा फरक यावेळेला दूध बचत जी आपली गेल्या वेळेला केली म्हणजे दूध संघामध्ये, नंतर दुधाच्या पावडरीमध्ये नफा झाला, यामधून 20 पैसे हे आपण प्रति लिटरला जादा देण्याचा निर्णय घेतला. असे 102 कोटी रुपये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आता त्यांनी जमा केलेले आहेत. 4 तारखेपासून ते दूध उत्पादकांना मिळतील. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी मुंबईतल्या कोस्टल रोड संदर्भातली आहे. बहुचर्चित कोस्टल रोड प्रकल्पासमोरचे अडथळे आता दूर झालेत. कोस्टल रोडच्या बांधकामाव्यतिरिक्त इतर सुविधा निर्माण करण्याला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलाय. पर्यावरणाचं कारण देत एका NGOनं या बांधकामांना स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती, पण सुप्रीम कोर्टानं संबंधित याचिका निकाली काढल्यानं मुंबई महापालिकेला दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता हाजी अली जवळ भूमिगत पार्किंग आणि सायकल, त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक, मोकळ्या जागेत बाग, समुद्रकिनारी प्रोमेनेड आणि बटरफ्लाय पार्क उभारता येणार आहे. मात्र BMCला अम्युजमेंट पार्क उभारता येणार नाहीये. मरीन ड्राईव्ह आणि बोरिवली यांना जोडणाऱ्या कोस्टल रोडवर 8 मार्गिका असतील. सुमारे 29 किलोमीटरच्या किनारी मार्गासाठी 14,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तो प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. तर आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडी आता दूर करण्यासाठी जुना पूल अखेर 2 ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे. हा पूल आज मध्यरात्री 2:30 वाजेपासून पाडण्याचं काम सुरू होईल आणि त्यानंतर ते पूर्णत्वाला सुद्धा जाईल. अवघ्या 5 सेकंदामध्ये हा पूल पाडला जाईल. पुण्यातील वाहतुकीला अडथळा असणारा चांदणी चौकातला पूल हा शनिवारी आणि रविवारच्या रात्री पाडण्यात येणार आहे. आज रात्री 11 वाजता पूल पाडकामाचं काम सुरू होणार असून ते 2 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहील. इडिफाईज इंजिनिअरिंग कंपनीकडून पाडकामासाठी पूर्ण दक्षता पाळण्यात येते. हा पूल पाडण्यासाठी तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. पुलाला पाडलेल्या 1300 होलमध्ये ही स्फोटकं भरण्यात आली आहेत. अवघ्या 6 सेकंदात हा पूल पाडण्यात येणार आहे. पूल पाडण्याच्या कालावधीत 200 मीटर परिसर निर्मनुष्य केलं जाणार आहे. या पाडकामाआधी संध्याकाळपासूनच या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. चांदणी चौक पूल पाडकामामुळे मुंबई सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1 ऑक्टोबर रात्री 1 वाजल्यापासून 2 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील. मुंबईहून साताऱ्याकडे आणि साताऱ्याहून मुंबईकडे येणं प्रवाशांनी टाळावं. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आलेली आहे. वाहन नियोजनासाठी पिंपरी चिंचवड, पुणे आणि पुणे ग्रामीण दलाचे पोलीस कर्मचारी हे तैनात असतील. चांदणी चौकातला बहुचर्चित पूल अखेर तो पाडला जातोय. आज रात्री मध्यरात्री 2 वाजता नियंत्रित स्फोटकाद्वारे हा पूल उडवला जाईल. पण त्याची जी तयारी आहे खूप मोठी असणार आहे. आता आपण पाहू शकतो दोन्ही बाजूने अक्षरशः पूल पूर्णपणे मोकळा केला आहे. दोन्ही साईडचे भराव काढण्यात आले. फक्त कमान आहे, ती कमान पाडायची, पण त्यासाठी प्रचंड तयारी आहे. पण पाहू शकतो ह्या एवढ्याशा पुलाला तब्बल 1300 छिद्र पाडली गेलीत आणि त्यामध्ये तब्बल 600 स्फोटकं भरण्यात आलीत. आणि त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता नियंत्रित स्फोटक बरोबर 5 सेकंदात हा पूल पाडला जाईल. नेमकी त्यासाठी हे धूळ उडू नये हे झाल्यानंतर तिथं काही ताडपत्री टाईप फायबरचं आवरण हे टाकण्यात आलेलं आहे. पण एकूण ही प्रक्रिया कशी असणार आहे, कसा स्फोट घडवला जाईल,
नेमकं किती वेळात हे सगळं रिकामं होईल? आपल्यासोबत हे पूल पाडण्याचं ज्यांना कंत्राट मिळेल त्या कंपनीचे इंजिनियर प्रवीण छेडे सर आहेत. मला सांगा कशी प्रोसेस में ये रहेगा कि सर अब स्टार्टिंग में जैसे मैंने बोला था कि प्रोसेस हम लोग ने 1350 होल ड्रिल किए हैं और फिर उसके ऊपर हम लोग ने जियो टेक्सटाइल फाइबर लगाया है प्रोटेक्शन के लिए, चेन लिंक लगाई है, रबर मैच लगाए हैं और सैंड बैग्स डालेंगे. उसमें हम लोग होल में केमिकल एक्सप्लोजिव जो बोलते हैं वो फिलअप करते हैं. उसके बाद वो उसको कनेक्ट करते हैं और फिर फाइनल जब भी ब्लास्ट के पहले फाइनल कनेक्शन होके फिर बटन दबाते हैं. बरं, अगर बारिश आ गई मतलब कल भी आई थी तो उसमें कोई दिक्कत नहीं आएगी? कोई ब्लास्टिंग में कोई दिक्कत नहीं है. ब्लास्टिंग में कोई दिक्कत नहीं आती. एक्टिविटीज करने में मतलब रेनी सीजन रहता तो एक्टिविटी जो करते हैं उसमें प्रॉब्लम आती है. आज रात्री मध्यरात्री बरोबर 2 वाजता अवघ्या 5 सेकंदात हा पूल पाडला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे या तरुणीचा जीव गेल्याचा आरोप करण्यात आलेला होता. न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली बातमी सुद्धा दाखवलेली होती आणि मग त्यानंतर बेजबाबदारपणा करणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. गडचिरोली सारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र त्या संदर्भातले आदेश देण्यात आले असून येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत दिलं. कोनसरी प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. इथला खनिज केवळ बाहेर नेऊन चालणार नाही तर त्यासाठी प्रक्रिया उद्योग सुद्धा गडचिरोलीत असला पाहिजे. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. या प्रकल्पाचा एप्रिलपर्यंत पहिला टप्पा आणि पुढच्या विस्ताराला सुद्धा आम्ही लवकरच मान्यता देऊ. या प्रकल्पात 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्यानं MIDCला अतिरिक्त जागा द्यायला सांगण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रमशाळेत 5व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानं ही मारहाण केली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोक्यावर मार लागलाय. तर या आधीही या शाळेतील 2 शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं होतं. आता आदिवासी प्रकल्प विभाग मारहाण केलेल्या शिक्षकावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणानं जुगाड केला. मात्र हा जुगाड त्याला चांगलाच महागात पडलाय. मुलं पळवणारा समजून या तरुणाची लोकांनी यथेच्छ धुलाई केली. हा तरुण बुरखा घालून प्रेयसीला भेटायला चालला होता. प्रेयसीचा पत्ता विचारताना त्यानं एका शाळेचं नाव विचारलं, पण बुरखा घातलेल्या व्यक्तीचा आवाज पुरुषासारखा येतोय म्हटल्यावर लोकांना त्याचा संशय आला. ही व्यक्ती मुलं पळवायला आली आहे म्हणून लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. ही घटना साताऱ्यातल्या तामजाई नगर इथं घडली असून या युवकाला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. अवघड आहे. पुणे रेल्वे स्थानकावर सकाळी 10:15च्या सुमारास रेल्वेच्या डब्यांवर चढून एका तरुणानं हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विद्युत तारांना हात लावल्यानं हा तरुण जळाला. त्याच्या संपूर्ण शरीराभोवती आगीचे लोट उठले. ही घटना सकाळी घडली असून यात तरुण 70 ते 80% भाजलाय. त्याची प्रकृती गंभीर आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे. खरं तर स्टंट करणं या तरुणाच्या जीवावर बेतलेलं आहे. हा तरुण रेल्वेच्या टपावरून चालत होत होता आणि त्याच वेळी हाय व्होल्टेज अशा तारेला तो चिकटला. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काय नेमका हा प्रकार आहे? आत्महत्येचा प्रकार आहे की स्टंटबाजीचा आहे?
हत्येचा प्रकार आहे असं प्रथमदर्शनी सांगितलं जातंय, पण समोर समोर खालून लोक त्याला ओढून सांगत होते तू जाऊ नको, तरी पण त्या नेमका त्या तारेला हात लावला ना. आपण ते दृश्य अक्षरशः विचलित करू शकत, अंगावर येतात ते दृश्य पाहूनच आपण कल्पनाही करू शकत कशा पद्धतीने त्याला तो शॉक बसला असेल. म्हणजे खाली जळून अक्षरशः त्याची बॉडी पडली. आता तो 70-80% भाजलेला आहे. भयानक अवस्था आहे. म्हणजे असं कोणीही करू नये. मी आत्महत्या केली का स्टंट होता ते तपासात समोर येईलच, पण एकदम भयानक प्रकार होता. 10:15चा प्रकार आहे. गोरखपूर एक्सप्रेस ती गाडी होती, तिथं ती थांबली होती आणि तिथंच तो डब्यावरनं उड्या मारत चालला होता. त्याला खालनं आवाजही दिला, थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही. त्याच धुंदीत त्याने तो हात लावला आणि तिथंच हा सगळा भयानक प्रकार घडलेला आहे. त्याची प्रकृती कशी आहे आता? कारण 80% जर तो भाजलेला असेल तर स्वाभाविक आहे की त्याची प्रकृती गंभीर असेल. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी आहे 5Gच्या क्रांतीची. आजपासून भारतातल्या काही निवडक शहरांमध्ये 5G सेवा लॉन्च झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात जिओच्या 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला. अहमदाबाद, वाराणसीमध्ये ही सेवा आजपासून लॉन्च करण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशाच्या 13 शहरांमध्ये 5G सेवा पोहोचवली जाणार असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत ही सेवा देशभर सर्व मोबाईल युजर्सना मिळेल. अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबईसारखी शहरं 5G सेवा प्राप्त करणारी पहिली शहरं असतील. या 5G पिढीतील इंटरनेट सेवेत हायस्पीड इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. 5G सेवेला 4G पेक्षा 10 पट जास्त वेग मिळेल असा दावा करण्यात येतोय. या 5G सेवेमुळे व्हिडिओ अजिबात न थांबता पाहणं शक्य होणार आहे. तसंच आंतरराष्ट्रीय कॉलवर सुद्धा आवाज खंडित न होता सलग ऐकू येणार आहे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे की पुढील 2 वर्षात म्हणजे 2024 पर्यंत संपूर्ण भारतात 5G सेवा सुरू होईल. 5G लॉन्च झाल्यानंतर लवकरच सरकार 6G लॉन्चची तयारी करत आहे. त्यासाठी देखील सरकारकडून काम सुरू करण्यात आलं. मुझे पता है कि आज 5G की इस लॉन्चिंग को जो वर्ग सबसे ज्यादा उत्साह से देख रहा है वो मेरा युवा साथी है, मेरे देश की युवा पीढ़ी है. हमारी टेलीकॉम इंडस्ट्री के लिए भी कितने ही बड़े अवसर इंतजार कर रहे हैं. रोजगार के कितने ही नए अवसर बनने जा रहे हैं. मुझे विश्वास है हमारी इंडस्ट्री, हमारे इंस्टीट्यूट्स और हमारे युवा मिलकर इस दिशा में निरंतर काम करेंगे. टेलीकॉम सेक्टर में जो क्रांति देश देख रहा है वो इस बात का सबूत है कि अगर सरकार सही नियत से काम करे तो नागरिकों की नियत बदलने में देर नहीं लगती है. 2G की नियत और 5G की नियत में यही फर्क है. देर आए दुरुस्त आए. 2014 में जहां देश में 2 मोबाइल मैन्युफैक्चरिंग यूनिट्स थी, 8 साल पहले 2. अब उनकी संख्या 200 के ऊपर है. फाइव जी को लेकर भारत के प्रयासों का एक और संदेश है. नया भारत टेक्नोलॉजी का सिर्फ कंज्यूमर बनकर नहीं रहेगा, बल्कि भारत उस टेक्नोलॉजी के विकास में, उसके इम्प्लीमेंटेशन में बहुत बड़ी एक्टिव भूमिका निभाएगा. भविष्य की वायरलेस टेक्नोलॉजी को डिजाइन करने में, उससे जुड़ी मैन्युफैक्चरिंग में भारत की बड़ी भूमिका होगी. अगर हम इंटरनेट कनेक्शन की संख्या की बात करें तो 2014 में जहां 25 करोड़ इंटरनेट कनेक्शन थे, वहीं आज इसकी संख्या करीब करीब
85 करोड़ पहुंच रही है, 85 करोड़ पहुंच रही है। ये बात भी नोट करने वाली है कि आज शहरों में इंटरनेट यूजर्स की संख्या के मुकाबले हमारे ग्रामीण क्षेत्रों में इंटरनेट यूजर्स की संख्या तेजी से बढ़ रही है। I think of 5G as an acronym for 5 goals that fundamentally can transform our nation. First, 5G and 5G-enabled digital solutions can bring affordable and high-quality education and skill development within the reach of common Indians. This will help young Indians realize their full potential by arming them with world-class capabilities and competencies so that they can earn more and make India globally competitive. Affordably deliver high-quality healthcare to rural and remote areas by turning existing hospitals into smart hospitals without much additional investment. This will make services of the best doctors digitally available anywhere in India, dramatically improve the speed and accuracy of diagnostics, and enable real-time clinical decision-making. All this will enhance health, wealth, and happiness of all Indians. मोठी क्रांती या देशभरामध्ये 5G लॉन्चिंगच्या माध्यमातून होईल. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी नरेंद्र मोदी साहेबांनी आज या ठिकाणी त्याचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि आपल्याला देखील महाराष्ट्राला एक अभिमान आहे की पुणे आणि आपलं ह्या मुंबई पनवेल या शहरांची निवड त्याच्यामध्ये केली आणि या पनवेलमधली एक शाळा जी आहे ही शाळा त्याच्यामध्ये निवडली. याचा आपल्या सगळ्यांनाच आम्हाला अभिमान आहे. 5Gमुळे जे काही नेट आहे त्याचं नॉनस्टॉप होईल, स्पीड वाढेल, ॲक्युरेसी वाढेल, शाळेतल्या जे काही शिक्षणाचा दर्जा उंचावेल, शिक्षकांना त्याच्यामधून देखील मोठं म्हणजे त्यांचं ट्रेनिंग असेल, ऑनलाईन सगळ्या ज्या काही सिस्टीम आहेत या अपडेट होतील, अपग्रेड होतील आणि याचा फायदा शिक्षणावर होईल. स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन, क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आहे ते वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर एक आमूलाग्र बदल, परिवर्तन घडेल. याच्या 5Gची बऱ्याच वर्षापासून वाट आपण पाहत होतो. महाराष्ट्र देखील आपण 1 ट्रिलियनकडे आपल्याला जायचं आहे आणि नक्कीच त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचा देखील आज आपण GDP पाहिला, इतरही आपले डेव्हलपमेंट पाहिल्या तर महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आणखी आपल्याला पुढे त्याला न्यायचं आहे. म्हणून हे आधुनिक जे टेक्नॉलॉजी आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा खरं सिंहाचा वाटा या सगळ्या प्रगतीमध्ये नक्की होईल. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय. आपण एज्युकेशन, हेल्थ आणि ॲग्रिकल्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये फोकस केलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात विसर न व्हावा हे कॅम्पेन सुरू करण्यात आलेलं आहे. दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती आखली जाते. सोशल मीडियावर ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेली वक्तव्य ही आता पुन्हा समोर आणली जात आहेत आणि विसर न व्हावा असं म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न होतोय. अरे नसता दिला भाजपला पाठिंबा तर 370 कलम काढू नका सांगणाऱ्या कर्मदरिद्र काँग्रेसला जायचा. देशद्रोहाचा खटला आम्ही काढून टाकू, कलम काढून टाकू म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा. विसरण व्हावा तुझा, विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भगिनींनो आणि मातांनो, भगिनींनो आणि मातांनो. अरे नसता दिला भाजपला पाठिंबा तर 370 कलम काढू नका सांगणाऱ्या कर्मदरिद्र काँग्रेसला जायचा. देशद्रोहाचा खटला आम्ही काढून टाकू, कलम काढून टाकू म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा. विसरण व्हावा तुझा, विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भगिनींनो आणि मातांनो, भगिनींनो आणि मातांनो. डोळ्यामध्ये पाणी येते, पण जेव्हा माझा हा शेतकरी डोळ्यात पाणी आणून तुमच्या दारात आला होता की धरणात पाणी नाही, तेव्हा काय तुमचं तुम्ही पाणी दाखवलं होतं हे विसरू नका.
त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भगिनींनो आणि मातांनो. अजित पवार, आज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते, पण जेव्हा माझा हा शेतकरी डोळ्यात पाणी आणून तुमच्या दारात आला होता की धरणात पाणी नाही, तेव्हा काय तुमचं तुम्ही पाणी दाखवलं होतं हे विसरू नका. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. विसरण व्हावा तुझा विसरण. पण जेव्हा माझा हा शेतकरी डोळ्यात पाणी आणून तुमच्या दारात आला होता की धरणात पाणी नाही, तेव्हा काय तुमचं तुम्ही पाणी दाखवलं होतं हे विसरू नका. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या 35 वर्षानंतर शरद पवार शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतात. दुष्काळ कसा पडलेला आहे. पवार साहेबांना विनंती आहे, धरणाच्या आसपास जाणार असाल तर अजित पवारांना नेऊ नका. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भगिनींनो आणि मातांनो. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.